आज मी बनवणार आहे आळूच्या वड्या, एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी आळूच्या 2 जुड्या घेतलेल्या आहेत। त्या अशा कट करून त्याचे देठ कट करून घ्यायचे आहे। सगळ्यांचे कट करून झालेले आहे। आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। धुवून झाल्यानंतर आता आपल्याला पेस्ट बनवायची आहे। त्यासाठी लसूण, हिरव्या मिरच्या, ओवा, जिरे, कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आपली पेस्ट तयार आहे। आता आपण आळूचे पानं घेऊन त्या शिरा अशा लाटण्याने लाटून घ्यायच्या आहे, म्हणजे ना आपली वडीही छान होते आणि चरचरही करत नाही। आता इथं बॅटर बनवण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। आणि आपण जी मिक्सरला फिरवलेली पेस्ट होती ना, ती याच्यात घालून घ्यायची आहे। आणि ओल्या नारळाचा किस, तीळ, हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून, चिंचेचं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। अगोदर थोडंसं हे मिक्स करून नंतर थोडं थोडं पाणी ॲड करून छान असं बॅटर बनवायचं आहे। बॅटर बनवताना एकदम पातळही नाही बनवायचं आणि एकदम घट्टही नाही बनवायचं। तुम्ही बघू शकता एकदम छान असं बॅटर बनलेलं आहे। आता आपण आळूचे पानं घेऊन याला असं एकदम पसरवून घ्यायचं आहे। असेच करून आपण 5 पानावर पूर्ण हे बॅटर पसरून घ्यायचं आहे। 5 पानं भरून झाल्यानंतर त्याचा आपण एक रोल बनवायचा आहे। बघू शकता अशाच प्रकारे मी दुसराही रोल बनवून घेते। आणि आपण इथं वाफवण्यासाठी पातेल्यामध्ये मी पाणी उकळून घेतलेलं आहे। याच्यावर आपण या वड्या ठेवून घेऊया आणि 15 मिनिटं झालेली आहे। 15 मिनिटांनी आपण असे चेक करून घेऊया छान वाफवलेत की नाही। आता याला काढून घेऊया। थोड्याशा थंड झाल्या की कट करून घ्यायच्या आहे। बघू शकता एकदम छान झालेले आहेत। कट करून झालेले आहे। इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल छान गरम झालं की याच्यामध्ये तळून घ्यायचे आहे। तळताना एकदम फुल करून, गॅस फुल करून नाही तळायच्या, स्लो मीडियम गॅसवरच तळायचे आहे। बघू शकता एकदम छान कलरही छान आलेला आहे आणि कुरकुरीतही झालेले आहे। अशाच बाकीच्या पण आपण तळून घ्यायच्या आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? लाईक करा, कमेंट करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा। आपली आळूवडी तयार आहे। अशा प्रकारे जर केली ना तर चरचरही होत नाही आणि एकदम टेस्टीही लागते। तुम्हीही नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल। आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा।